नमस्कार मित्रांनो. या जगात देवाने अनेक नाती निर्माण केली आहेत. काही नाती रक्ताची असतात तर काही नाती आपण आयुष्याच्या प्रवासात मानून घेतो. पण या सर्व नात्यांमध्ये एक असं नातं आहे जे अत्यंत पवित्र, निस्वार्थ आणि केवळ प्रेमाने रसरसलेलं असतं. ते नातं म्हणजे बहिणीचं नातं. म्हणतात ना, आईनंतर जर जगात कोणी काळजी घेणारं असेल तर ती मोठी बहीण असते, आणि आईनंतर जर कोणाचे हक्काने लाड पुरवायचे असतील तर ती लहान बहीण असते. बहीण मोठी असो वा लहान, तिच्या काळजात आपल्या भावासाठी किंवा आपल्या बहिणीसाठी असलेला प्रेमाचा झरा कधीच आटत नाही. घर हसतं ज्याच्या असण्याने, संकट दूर पळतं जिच्या प्रार्थनेने, ती साक्षात मायेची सावली असते. आणि म्हणूनच प्रत्येक भावाच्या आयुष्यात एक बहीण नक्कीच असते. आज आपण याच अनमोल मायेचा, या पवित्र नात्याचा एक सुंदर प्रवास अनुभवणार आहोत. चला थोडं भूतकाळात जाऊया आणि आपल्या बालपणाचे ते दिवस आठवून पाहूया. आपल्या बालपणातल्या आठवणींमध्ये डोकावलं की सगळ्यात आधी समोर येतो तो बहिणीचा चेहरा. घरात झालेली ती लहान सहान भांडणं, टीव्हीच्या रिमोटवरून झालेली वादावादी, आईबाबांचा मार बसणार, इतक्यात स्वतःची चूक नसतानाही ती चूक स्वतःवर ओढवून घेणारी बहीण आपल्याला याद येते. बहीण ही फक्त एक बहीण नसते, ती आपली पहिली मैत्रीण असते. जेव्हा संपूर्ण जग तुमच्या विरोधात उभं असतं, जेव्हा तुमच्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नसतं, तेव्हा लपून छपून तुम्हाला पाठिंबा देणारी आणि मी आहे ना तुझ्यासोबत असं सांगणारी पहिली व्यक्ती बहीण असते. जर बहीण मोठी असेल तर ती हुबेहूब आईसारखी वागते. लहान भावाचा किंवा बहिणीचा डबा भरणं, त्यांचा अभ्यास घेणं, त्यांना आयुष्यातली शिस्त लावणं आणि आई वडिलांचा राग स्वतःवर झेलून लहान भावंडांना सुरक्षित ठेवणं हे फक्त एक मोठी बहीणच करू शकते. तिच्यात आईचं एक रूप दडलेलं असतं, आणि जर बहीण लहान असेल तर ती घरातील जणू एक जिवंत बाहुलीच असते. तिचे ते गोड रुसवे, तिचे लहान लहान हट्ट आणि भावाच्या खिशातून हक्काने पैसे काढून घेणं, हा आनंद जगातल्या कोणत्याही पैशाने कधीच विकत घेता येत नाही. आपल्या महाराष्ट्राच्या मातीला संतांचा खूप मोठा वारसा लाभला आहे. या मातीने नात्यांची वीण कशी घट्ट असावी याचं उत्तम उदाहरण संपूर्ण जगाला दिलं आहे. आपण जेव्हा जेव्हा बहिणीच्या मायेचा विचार करतो तेव्हा आपल्याला सर्वात आधी आठवते ती संत मुक्ताबाई. संत ज्ञानेश्वर माऊली जेव्हा संपूर्ण जगाच्या छळाला कंटाळले होते, जेव्हा समाजाने त्यांना नाकारलं आणि अत्यंत दुःखी होऊन त्यांनी स्वतःला ताटीमध्ये म्हणजेच एका झोपडीत कोंडून घेतलं होतं, तेव्हा त्यांना त्या ताटीबाहेर येण्याची आणि जगाचा उद्धार करण्याची साथ घालणारी त्यांची लहान बहीण मुक्ताबाईच होती. मुक्ताबाईंनी ज्ञानेश्वरांना समजावताना म्हटलं होतं की योगी पावन मनाचा, साहे अपराध जनाचा, विश्व रागे झाले संती, आपण व्हावे काय विरक्ती, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. विचार करा, जो संपूर्ण जगाचा माऊली आहे, ज्याने जगाला ज्ञानेश्वरी दिली, त्याला उपदेश करणारी, त्याला मायेची पाखर घालणारी एक लहान बहीण होती. हीच आहे बहिणीची ताकद आणि तिची अथांग माया. आपल्या संस्कृतीत प्रभू रामचंद्र आणि त्यांची बहीण शांता किंवा भगवान श्रीकृष्ण आणि सुभद्रा या नात्यांमधूनही बहिणीचं स्थान किती उच्च आणि आदरयुक्त आहे हे दाखवून दिलं आहे. रक्षाबंधन असो वा भाऊबीज, हे सण केवळ एक धागा बांधण्याचे सण नाहीत, तर ते बहिणीच्या त्या अमूल्य प्रार्थनेची कृतज्ञता व्यक्त करण्याचे दिवस आहेत. पण दिवस पंखासारखे उडून जातात. ती लहान बहीण जिच्यासोबत आपण अंगणात खेळलो, जिच्याशी आपण रोज भांडलो, ती पाहता पाहता मोठी होते. आणि एक दिवस असा येतो जो प्रत्येक भावाच्या आणि वडिलांच्या काळजाचा तुकडा करून जातो. वो दिवस म्हणजे बहिणीचं लग्न. ज्या घरामध्ये तिचं संपूर्ण बालपण गेलं, ज्या घराच्या भिंती तिच्या हसण्याने आणि बोलण्याने जिवंत झाल्या होत्या, ते घर सोडून ती दुसऱ्याच्या घरी जायला निघते. त्या पाठवणीच्या वेळी जेव्हा ती भावाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडते, तेव्हा त्या भावाच्या डोळ्यातील अश्रू सांगून जातात की आज माझ्या आयुष्यातली सर्वात मोठी दौलत, माझी सर्वात मोठी ताकद हे घर सोडून चालली आहे. काही दिवसांसाठीच ती बाबांच्या घरी पाहुणी असते. लग्नानंतर ती दुसऱ्या घराची लक्ष्मी होते, पण कितीही लांब गेली तरी ती माहेराची काळजी करणारी मायेची पाखर असते. लग्नानंतर बहीण दुसऱ्या घरी जाते, स्वतःचा संसार थाटते, पण तिचं लक्ष नेहमी आपल्या माहेराकडे असतं. माझा भाऊ कसा आहे, माझे आई बाबा कसे आहेत, भाऊ मला कधी भेटायला येतोय, याची ती सणासुदीला आतुरतेने वाट पाहत असते. स्वतःच्या संसारात ती कितीही व्यस्त असली, कितीही संकटात असली, तरी भावाच्या एका फोनवर ती व्याकुळ होते. या मायेची तुलना आपण जगातील कोणत्या संपत्तीशी किंवा सोन्या नाण्याशी करू शकतो. मित्रांनो, आजच्या या धावपळीच्या युगात पैशाच्या मागे धावताना आपण अनेकदा नाती मागे सोडून देतो. कधी जमिनीच्या वादावरून तर कधी पैशाच्या आणि इगोच्या वादावरून भावा बहिणींमध्ये दुरावा येतो. वर्षानुवर्ष बोलणं बंद होतं. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ही संपत्ती आज आहे आणि उद्या नाही. पण बहिणीचं जे निखळ निरपेक्ष प्रेम आहे ते जगातील कोणताही बाजार तुम्हाला कधीच विकत देऊ शकत नाही. तुमच्या बहिणीने तुमच्यासाठी जे काही केलंय, तिने तुमच्या यशासाठी देवाकडे जी प्रार्थना केलीये, त्याची किंमत आपण कधीच चुकवू शकत नाही. जर आज तुमची बहीण तुमच्यापासून दूर असेल किंवा काही कारणाने तुमच्यात अबोला असेल,
तर हा व्हिडिओ संपल्यावर किंवा हे ऐकल्यानंतर लगेच तिला एक फोन करा. तिच्याशी मनापासून बोला, तिची चौकशी करा. तुमच्या त्या एका फोनने तिच्या चेहऱ्यावर जे हसू येईल, जो आनंद तिच्या डोळ्यात दिसेल, तोच तिच्यासाठी जगातील सर्वात मोठा ठेवा असेल. शेवटी एवढंच म्हणेन, बहीण म्हणजे देवाघरची एक सुवर्ण कळी, जिच्या मायेने फुलते आयुष्याची प्रत्येक वेळी. जपा हे नातं, अंतर देऊ नका कधी, कारण बहिणीसारखं निखळ प्रेम मिळत नाही जगात कधी. धन्यवाद.